Hello Cancer, hope you all are doing well. मी आहे इंशान, वेलकम बॅक टू माय चॅनल सेरापिक हिलर. सो तुमच्यासाठी नोव्हेंबरचा मंथ कसा जाईल पर्सनली आणि प्रोफेशनली हे आपण इथे चेक करणार आहोत. सो लेट्स सी. 6 ऑफ कप्स. ओके, 6 ऑफ कपची एनर्जी नर्चरिंगची असते आणि कॅन्सर पीपल पण खूप नर्चरर असतात. सो तुमचीच एनर्जी इथे आली आहे. प्रोफेशनली तुमचा मंथ कसा जाईल. ओके, जजमेंट. खूप वर्क प्रेशर आहे असं जाणवत आहे. स्टार कार्ड मी ते क्लॅरिफिकेशन केलं आहे. सो 6 ऑफ कप्समध्ये पर्सनली कॅन्सर्स जो तुमचा स्वभाव आहे नर्चरिंगचा, केअरिंगचा, एक मदरली नेचर असतो तुमचा, तेच तुम्ही करताना दिसत आहात. तुम्ही नर्चर करताय तुमच्या आजूबाजूच्या प्लांट्सना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना. एक हिलिंग, 6 ऑफ कपची एनर्जी ही हिलिंग असते. रिलेशनशिप्स हील होताना दिसत आहेत, पुढे ग्रो करताना दिसत आहे, प्रेम आणि बॉन्डिंग वाढताना दिसतीये. इथे तुम्ही तुमचा मी टाईम एन्जॉय करताना दिसते. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये फारसा काहीचा प्रेशर दिसत नाहीये, म्हणून तुम्ही तुमचा मी टाईम, तुमच्या ज्या हॉबी आहेत, तुमचे जे आवड आहे ते तुम्ही इथे अप्लाय करताना दिसताय, एन्जॉय करताना दिसताय. फ्रेंड सर्कल असेल, रिलेशनशिप असेल, फॅमिली लाईफ असेल, त्यांच्यासाठी एक मदरली एनर्जी जाणवते. त्यांना तुम्ही पॅम्परिंग करताना दिसताय. जसं की तुम्हाला ते दिसतं की ते झाड आहे आणि ही मुलगी त्याला पाणी घालते. सो इथे दिसते की तुम्ही तुमचे सगळे रिलेशनशिप प्रेमाने हँडल करताय आणि तुम्ही नरिश करताय तुमच्या रिलेशनशिप्सना. ओव्हरऑल जे काही फॅमिली लाईफ असेल, फ्रेंड्स असतील, हजबंड वाईफचं असेल, सो रिलेशनशिप बॉन्डिंग ग्रो करताना दिसतीये, रिलेशनशिप हील होताना दिसत आहेत. सो आणि काही प्रेशर वगैरे दिसत नाहीये. इथे तुम्ही तुमच्या हॉबीज असतील, जर प्लांटिंग करणं किंवा त्यांना वॉटर वगैरे त्यांना नॉरिश करणं, सो इथे तुम्ही ते करताना दिसताय. सो 6 ऑफ कपची एनर्जी इव्हन रिकन्सिलिएशनची पण आहे. सो जर कॅन्सरियनच्या लाईफमध्ये जर कदाचित प्रॉब्लेम चालू असतील ओव्हरऑल रिलेशनशिपमध्ये, तर तिथे हिलिंग होताना दिसते आणि तुमच्या या काइंड नेचरमुळेच ते ग्रो होताना दिसतात. सो नाईस कॅन्सर. नेक्स्ट कार्ड आहे करिअरसाठी जजमेंट. सो इथे मला असं वाटतं कॅन्सर पीपलना खूप सारे वर्कलोड असू शकते करिअरमध्ये, कारण ते खूप सारे मेसेजेस येताना दिसतं आणि ही मुलगी थोडीशी ओव्हरवेल्म झालेली दिसते. सो वर्क वाढत आहे नोव्हेंबरमध्ये. वर्क लाईफ बॅलन्स करायची गरज आहे कॅन्सरियन्सना. तुम्ही ॲट अ टाइम खूप सारे वर्क्स करू शकता. जॉबमध्ये असेल तर तुमच्याकडे खूप सारे प्रोजेक्ट्स असू शकतात आणि ते कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला फार जास्त तुमची एनर्जी जाताना दिसते आणि तुम्ही ओव्हरवेल्म, बर्डन वाटू शकते तुम्हाला ॲट अ टाइम खूप सारे प्रोजेक्ट्स आल्यामुळे. जर तुमचा बिझनेस असेल तर सारे प्रोजेक्ट्स ॲट अ टाइम येऊ शकतात आणि त्यांचं तुम्हाला बर्डन वाटू शकतं. सो जजमेंटची एनर्जी आहे. वर्कलोड वाढताना दिसतोय कॅन्सरियन्स थोडंसं, कारण मी ते स्टार कार्ड काढलं आहे त्याच्यासाठी. सो बॅलन्समध्ये काम करा, कामाचं प्रेशर घेऊ नका किंवा ॲट अ टाइम एकच काम करा. ॲट अ टाइम इथे तुम्ही खूप सारे बिझनेसमध्ये असाल तर ॲट अ टाइम तुम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स घेताना दिसताय आणि जॉबमध्ये पण तुम्ही ॲट अ टाइम खूप सारी एकाच वेळी तुम्ही खूप सारी कामं करताना दिसताय. सो कदाचित ते पुढे जाऊन तुम्हाला झेपणार नाही. सो इथे तुम्ही ओव्हरवेल्म फील कराल इन नोव्हेंबर मंथ. सो तुमच्यासाठी ते क्लॅरिफिकेशन आहे की बॅलन्समध्ये राहून जेवढं झेपते तेवढेच प्रोजेक्ट घ्या. कॅन्सर जी एनर्जी तुम्ही इथे दिसते 6 ऑफ कप्सची, किती ॲट अ टाइम एकाच झाडाला पाणी घालते, स्टेप बाय स्टेप चालू. तर इथे पण तेच दिसतंय की ॲट अ टाइम दोन मॅनेज करा. ॲट अ टाइम दोन कामं, एक कामं जेवढी तुम्हाला जमतील तेवढीच तुम्ही कामं घ्या. ओव्हरवेल्म होण्या एवढी कामं, प्रोजेक्ट्स घेऊ नका. करिअर वाईज तुम्ही खूप बिझी दिसता आणि कामाचा खूप ताण पडेल तुमच्यावर आणि तुम्ही त्याच्याने सॅड होऊ शकताय. सो करिअर वाईज ॲक्च्युली असं व्हायला नको. बॅलन्स करून चला गोष्टी, कारण हे गायडन्स आहे तुमच्यासाठी. स्टार कार्ड काय असतं की हिलिंग, बॅलन्स करून चला गोष्टी. भले तुम्ही ओव्हरवेल्म झाला तरी ॲट अ टाइम एकावेळी एकच प्रोजेक्ट घ्या. खूप सारे प्रोजेक्ट्स आहे, ॲट अ टाइम घेऊ नका. सो नोव्हेंबरच्या मंथमध्ये कॅन्सर पीपल मोस्ट ऑफ द फोकस करिअरवर असेल, कारण करिअरमध्ये ॲट अ टाइम खूप सारे अपॉर्च्युनिटीज येत आहेत आणि ते तुम्ही एक्सेप्ट पण करताय. सो खूप जास्त बिझी असाल तुम्ही आणि ओव्हरवेल्म व्हाल त्याच्यामुळे असं दिसतंय. सो लेट्स चेक तुम्हाला करिअरमध्ये काय ब्लेसिंग्स और ॲडवाईस आहे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये कॅन्सर पीपल्सना. सो
टाइम टू गिव्ह रादर दॅन टेक, न्यू मून इन वर्गो. आणि नेक्स्ट कार्ड आहे बॅलन्स, स्पिरिच्युअलिटी अँड प्रॅक्टिकॅलिटी. एक्झॅक्टली मगाशी मी तुम्हाला हाच मेसेज दिला की बॅलन्स करायची गरज आहे. फर्स्ट, अ टाइम टू गिव्ह रादर दॅन टेक, न्यू मून इन वर्गो. वर्गो ही साईनच ॲक्च्युली डिटेल ओरिएंटेड असते. वर्गो साईन ही डिटेल ओरिएंटेड असते. सो अ टाइम टू गिव्ह रादर दॅन टेक. सो तेच इथे तुम्ही करताना दिसताय. हे तुमच्यासाठी गायडन्स आलं आहे. जर तुम्ही करत या एनर्जीमध्ये नसाल तर हे करायची तुम्हाला ॲडवाईस दिली जाते. टाइम टू गिव्ह, आणि हेच तुम्ही करत आहात. नरिश करा तुमचे रिलेशनशिप्स, हॉबीज जे काही असतील त्यांना पॅम्पर करा, स्वतःला पॅम्पर करा. कारण इथे पण दिसते की ती स्वतःला पॅम्पर करते. ती ते मस्त हे फ्लॉवर्सचं तिने डोक्यावर काहीतरी घातलं आहे, क्राऊन काइंड ऑफ. सो आणि ते फ्लावर्स आहेत आणि इथे पण ते प्लांट्स अँड फ्लावर्स दिसत आहेत. सो नर्चर करा. तुम्हाला स्वतःला पण पॅम्पर करायची गरज आहे आणि तुमच्या रिलेशनशिप्सना पण पॅम्पर करायची गरज आहे ते दिसते. रिसिव्हिंगच्या एनर्जीपेक्षा गिव्हिंग एनर्जीमध्ये टॅपिंग करायची गरज आहे तुम्हाला. जो तुमचा मेन ऑथेंटिक स्वभाव आहे देण्याचा, ते तुम्ही नोव्हेंबर मंथमध्ये, ते तुमच्यासाठी गायडन्स आहे की घेण्यापेक्षा देण्यावर जास्त इम्पॉर्टन्स द्या. कदाचित त्याच्याने तुमचे रिलेशनशिप हील होतील असं दिसतंय. आणि नेक्स्ट कार्ड आहे तुमच्यासाठी बॅलन्स, स्पिरिच्युअलिटी अँड प्रॅक्टिकॅलिटी, फुल मून इन पायसिस. सो इथे तेच दिसते की तुमची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ, स्पिरिच्युअल लाईफ, प्रॅक्टिकल लाईफ आणि इमोशनल लाईफ बॅलन्स करूनच काम करा. पण पायसिस साईन घेताना तुम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स घेताना दिसताय. बट पायसिस साईन अशी असते की ह्या माशाचा फेस इकडे, या माशाचा फेस इकडे. सो कन्फ्युज्ड होतात ती लोक नंतर. सो इथे पायसिसची एनर्जी दिसते तुमच्यासाठी नोव्हेंबर मंथमध्ये की आधी सगळं न विचार करता तुम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स मॅनिफेस्ट करताय आणि नंतर मग तुम्ही ओव्हरवेल्म फील करताय. हे पायसिसची एनर्जी आहे. पायसिस लोक कधी कधी न विचार करता डिसिजन घेतात आणि नंतर मग त्यांना कन्फ्युजन व्हायला लागतं. सो ती एनर्जी दिसते तुमच्या करिअरसाठी की बॅलन्समध्ये या. इथे स्टार कार्ड पण मी तेच सांगितलं की बॅलन्स करा, गोष्टी बॅलन्स करायचा ट्राय करा. ॲट अ टाइम वन स्टेप अँड एक स्टेपच घ्या किंवा एक दोन कामांवरच आधी फोकस करा आणि नंतर बाकीची कामं घ्या. सो बॅलन्समध्ये या कॅन्सर पीपल. भले तुमच्याकडे खूप टॅलेंट असतील, असंही कॅन्सर्स खूप टॅलेंटेड साईन आहे, खूप क्रिएटिव्ह साईन आहे. खूप कॅन्सर पीपल हे आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर्स असतात. सो खूप लोकांचे प्रोजेक्ट्स चालू असतील. सो ॲट अ टाइम वन स्टेप घ्या. करिअरमध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स हँडल करताना दिसत आहे, त्याच्यामुळे ॲट द एंड तुम्ही ओव्हरवेल्म होताना दिसत आहे. सो हे गायडन्स आहे तुमच्यासाठी. लेट्स सी तुम्हाला काय सरेंडर करावं लागेल नोव्हेंबरच्या मंथमध्ये. सो सरेंडर टू सक्सेस, पर्सनल लाईफसाठी मेसेज आला आहे. आणि surrender to rest and sleep. OMG, Cancer people, what are you doing? So surrender to success. You are ready to experience abundance. Yes, इथे दिसतच आहे कारण इथे प्लांट्स अँड ऑल ग्रीनरी आहे. एक अबंडंट लाईफमध्ये दिसत आहे तुम्ही. एक शांत कामनेस आहे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये. डोंट लुक बॅक ॲट प्रिव्हियस रोड ब्लॉक्स ऑर डिफिकल्टीज. लिव्ह इन टू अन एक्साइटिंग न्यू वर्ल्ड ऑफ पॉसिबिलिटीज. नाईस. जर कॅन्सर सायन्स लास्ट फ्यू मंथ्समध्ये रिलेशनशिपमध्ये जर काही ब्लॉकेजेस और डिफिकल्टीज फील करत असतील तर ते जाताना दिसतात आणि सरेंडर टू सक्सेस तुम्ही अबंडन्स एक्सपिरियन्स करताना दिसतात. जे काय कारण इथे ग्रीनरी अँड प्लांट्स हे एक अबंडन्सच प्रतीक असतं. सो रिलेशनशिपमध्ये सक्सेस मिळताना दिसतंय इथे ऑल ओव्हर रिलेशनशिपमध्ये. कदाचित ते तुमच्या लग्नासाठी असेल, कमिटमेंटसाठी असेल, किंवा रिलेशनशिप वर्कआउट होत नसेल त्याच्यासाठी असेल. रिकन्सिलिएशन्स होताना दिसतंय कॅन्सर लोकांसाठी. पर्सनल ग्रोथ होताना दिसतीये आणि ओव्हरऑल एक चांगली एनर्जी आहे. सक्सेस मिळताना दिसते तुम्हाला रिलेशनशिपमध्ये. नेक्स्ट कार्ड आहे सरेंडर टू रेस्ट अँड स्लीप टू प्रिव्हेंट बर्न आउट, स्लो डाऊन. मी इथे तोच मेसेज दिला तुम्हाला, तेच इथे कन्फर्म करते. ऑनर युअर नीड फॉर क्वाईट टाईम अँड पीसफुल स्लीप टू रेज्युनेट युअर माइंड, बॉडी अँड स्पिरिट. सो जजमेंट वरून मी तुम्हाला हाच मेसेज दिला की ओव्हर बर्डन घेऊ नका. कॅन्सरियन्स खूप क्रिएटिव्ह असतात, खूप सारे प्रोजेक्ट्स ॲट अ टाइम करू नका. थोडंसं तुमच्या रेस्टकडे पण लक्ष द्या. इथे जसं की मेसेज आला बॅलन्स, स्पिरिच्युअलिटी अँड प्रॅक्टिकॅलिटी.
आणि स्टार कार्डच ॲक्च्युली हिलिंगचा असतो आणि स्लो डाऊन होण्याचा असतो. सो इथे नोव्हेंबर मंथमध्ये तुम्हाला स्लो डाऊन व्हा असा मेसेज आला आहे. तुमच्या रेस्टिंग पिरियडकडे आणि स्लीपवर, झोपेवर जास्त फोकस करा, ज्याच्याने तुमची झोप व्यवस्थित झाली की तुम्ही रिज्युमिनेट व्हाल आणि नेक्स्ट डे परत तुम्ही ऑफिससाठी किंवा बिझनेस जे काही तुमचं काम असेल त्याच्यासाठी तुम्ही रिज्युमिनेट व्हाल असं दिसतंय. सो कॅन्सर पीपल्सना गायडन्स खूप येते, बट खूप बिझी असताना दिसते तुमची वर्क लाईफ. सो ती बॅलन्स करा. सो थँक्यू सो मच कॅन्सर्स फॉर कनेक्टिंग विथ मी. जर तुम्हाला माझा हा मेसेज किंवा याचे काही प्रेडिक्शन रिझनेट होत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग विथ मी. लव अँड लाईट यू. बाय.